सिस्टम आपल्याला चालू करावं लागेल. ओके, एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू द चॅप्टर नंबर 1? कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट प्लीज आस्क. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. With respect to chapter number 1, or else we will move on to chapter number 2. आहे का कोणाला काही डाऊट चॅप्टर नंबर 1 मध्ये? Yes. Okay, then let us start, move on to chapter number 2, considering that I have covered all the points with respect to chapter number 1. There are no doubts remaining. तरी सुद्धा कोणाला काही डाऊट असेल तर you can approach me anytime, no problem. So with this we will move on to chapter number 2. Chapter number 2 is fuel system for SI engines. And इथं आपल्याला जवळजवळ आता 14 लेक्चर घेतले. ऍक्च्युअली वेटेज फक्त 5 लेक्चर आहे. थोडंसं इंटेन्शनली मी जास्त वेळ का दिला पहिल्या चॅप्टर, तर त्याचं कारण हे थोडंसं कुठंतरी एको येतोय. सर रेकॉर्डिंग ऑफ आहे. ओके, आय हॅव स्टार्टेड रेकॉर्डिंग, आय थिंक. येस. सो द फ्युअल सिस्टम फॉर SI engine, engine fuel requirements, mixture requirements, simple carburetor, additional systems in a modern carburetor, compensating devices, calculation of air fuel ratio of exact, and ही सगळं न्यूमेरिकल पार्ट आहे. कॅल्क्युलेशन ऑफ मेन डायमेन्शन ऑफ अ फ्युअल सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक फ्युअल इंजेक्शन सिस्टम. बरोबर. तर द मेन पार्ट आहे तो engine fuel requirements, mixture requirements, simple carburetor, and additional systems in a modern carburetor and compensating devices. So this particular chapter is related to fuel systems in SI engine. Fuel systems in SI engine. Okay. ठीक आहे. तर बेसिकली आपण थोडंसं पहिल्यांदा फ्युअल बद्दल विचार करूया आणि नंतर विल गो फॉर अ कार्बोरेटर. ओके, विल गो फॉर कार्बोरेटर लेटर. तर फ्युअल बद्दल आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला महत्वाचं काय असं आपल्याला समजायला पाहिजे की आपण कुठल्या इंजिन बद्दल बोलतोय? SI इंजिन बद्दल. पहिली गोष्ट आहे की आपल्याला समजायचं आहे की SI इंजिन बद्दल बोलतोय. आता SI इंजिन म्हणजे काय? स्पार्क इग्निशन इंजिन. आता त्याला स्पार्क इग्निशन इंजिन असं का म्हणायचं? कारण ते बर्न करण्यासाठी आपल्याला स्पार्क वापरावं लागतोय. मिक्सचर बर्न करण्यासाठी आपल्याला त्या इंजिन मध्ये स्पार्क द्यावा लागतोय. बरोबर. आता स्पार्क का द्यावा लागतोय? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे इथं की द सेल्फ इग्निशन टेम्परेचर ऑफ द फ्युएल इज व्हेरी हाय. बरोबर. इग्निशन टेम्परेचर, नॉट सेल्फ इग्निशन. द इग्निशन टेम्परेचर ऑफ द फ्युएल इज हायर. म्हणजे त्या फ्युएलचं इग्निशन टेम्परेचर जी आहे हाय आहे, जास्त आहे. बरोबर का? म्हणजे एखादी वस्तू लगेच आग लागते, दुसरी वस्तू तेवढ्या लवकर आग लागत नाही. म्हणजे हे आहे का की दुसरी वस्तू पेटतच नाही, ती पण पेटते, पण त्याला थोडंसं जास्त टेम्परेचर द्यावं लागतं. याचा अर्थ काय की पहिल्या गोष्टीला लगेच आग लागते, दुसऱ्या गोष्टीला आग लवकर लागत नाही. सो द इग्निशन टेम्परेचर ऑफ वन इज lesser, the ignition temperature of two is more. That is the meaning. Correct? So when we are supposed to implement the SI engine concept, when the fuel is having higher ignition temperature, and petrol is a fuel which is having higher ignition temperature. आता बघा, कन्फ्यूज होऊ नका. मागाशी मी काहीतरी म्हणालो तुम्हाला, the volatility of the petrol is higher than diesel engine असं म्हणालो होतो. आपण तिथे कशाबद्दल बोललो होतो? व्हॉलटिलिटी बद्दल. व्हॉलटिलिटी म्हणजे काय? द ॲबिलिटी टू कन्वर्ट इटसेल्फ इनटू वेपर इज द
व्हॉट यू कॉल ॲज व्हॉलॅटिलिटी. म्हणजे ते स्वतःला वेपर मध्ये लगेच कन्वर्ट करून घेऊ शकतंय, परंतु लवकर पेटू नाही शकत. बघा डिफरन्स. म्हणजे द volatility of petrol is more than that of a diesel fuel, but the ignition temperature of the petrol is more than that of a diesel engine. म्हणजे कमी टेम्परेचर मध्ये पेट्रोल वेपराइज होतंय, परंतु आग लागायला जास्त टेम्परेचर लागतं. आग लागायला जास्त टेम्परेचर लागतं, पेटायला जास्त टेम्परेचर लागतं. and that is the reason why we have to ignite it with the help of a spark. आणि मग आपल्याला तिथं त्या इंजिनला स्पार्क इग्निशन सिस्टम द्यावं लागते. इग्निशन सिस्टम द्यावं लागते कशासाठी? स्पार्क तयार करायसाठी. स्पार्क प्लग द्यावा लागतो. आणि अशा इंजिनच्या आपण काय शिकणार आहे? फ्युएल सिस्टम. अशा इंजिनची फ्युएल सिस्टम कशी असणार आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर आपल्याला एक गोष्ट समजली बरोबर, जी पेट्रोल फ्युएल आहे त्याची व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, म्हणजे at a lesser temperature also it is able to convert itself into vapor very easily. When compared to diesel, the volatility is high, means even at a lesser temperature it will be able to convert itself into vapor. But at the same time, the ignition temperature of the petrol is higher than that of a diesel engine, which means that in order to catch the fire, the petrol fuel will require a higher temperature for burning than diesel engine. आणि म्हणून आपण spark ignition आपल्याला द्यावं लागेल. Okay, so we are going to discuss in this particular chapter the fuel system of such an engine where the spark has to be given to that particular engine to burn the mixture in it. त्यातलं जी मिक्सचर आहे ती बर्न करण्यासाठी आपल्याला स्पार्क द्यावा लागतोय. अशा इंजिनची फ्युएल सिस्टम स्टडी करणार आहे याच्यामध्ये. बरोबर. तर इंजिन फ्युएल रिक्वायरमेंट्स. तर हे ज्या वेळेला आपण या गोष्टी डिस्कस करू, व्हॉट आर द आपण ही थोडस बाजूला ठेवूया. इंजिन फ्युएल रिक्वायरमेंट्स. Okay, so we have engine fuel requirements, mixture requirements, simple carburetor, additional systems in a modern carburetor, compensating devices, calculation of air fuel ratio, and calculation of main dimensions of air fuel system and electronic fuel injection. These are the points which we are supposed to cover in this particular chapter. So the CO, PO अशी शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. ओके, तर CO म्हणजे कोर्स ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह, कोर्स ऑब्जेक्टिव्हचं डेफिनेशन असं इथं एक, म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे चॅप्टर लर्न करण्यामागचं. तर ऑब्जेक्टिव्ह आहे explain the constructional details and working principle of fuel system used in IC engine, their design and major components. SI engine मधलं फ्युएल सिस्टम कसं असतं, याचं कन्स्ट्रक्शनल डिटेल्स काय आहेत आणि वर्किंग प्रिन्सिपल काय आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. दॅट इज युअर ऑब्जेक्टिव्ह. डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ ए गुड आयसी इंजिन फ्युएल. फर्स्ट पॉइंट काय काय आहेत बघा. हाय एनर्जी एफिशियन्सी डेन्सिटी, नॉट एफिशियन्सी, हाय एनर्जी डेन्सिटी. व्हॉट इट मीन्स, म्हणजे एनर्जी डेन्सिटी जास्त आहे. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, ह्याचा अर्थ थोडं फ्युएल बर्न केले की जास्त एनर्जी तयार झाले पाहिजे, म्हणजे एनर्जी डेन्सिटी जास्त आहे. बरोबर. म्हणजे समजा आता मी एक ट्रकवर चिपाड जाळलं आणि ट्रकवर लाकडं जाळली, कशामधून मला जास्त हीट मिळणार आहे? ऑब्विसली ट्रकवर लाकडं जाळल्यानंतर मला हीट जास्त मिळणार आहे. ट्रकवर चिपाड लगेच जळून जाईल, त्यातनं हीट जास्त मिळणार नाही मला. व्हॉट इट मीन्स, it means that when we burn the wood, the energy density of the wood is more than the other case. बरोबर. एनर्जी, लाकडाची एनर्जी डेन्सिटी ही चिपाडाच्या एनर्जी डेन्सिटी पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ हे आहे. सो दॅट इज युअर एनर्जी डेन्सिटी.
इग्निशन अँड कंबशन क्वालिटी आता आपण बघितलं, डिस्कस केलं. इग्निशन क्वालिटी, इग्निशन टेम्परेचर, किती इझिली दॅट पर्टिक्युलर फ्युअल इज एबल टू बर्न इज द इग्निशन क्वालिटी और कंबशन क्वालिटी. ती इझिली बर्न होतंय, इझिली बर्न होत नाहीये, बरोबर. पेट घेतंय, पेट घेत नाहीये, पेट घेण्यासाठी काय काय पॅरामीटर्स कन्सिडर करावे लागते, ते आहेत नाहीत वगैरे वगैरे. सो ऑल दिस थिंग्स कम्स अंडर इग्निशन क्वालिटी. सो another property required is it should have good combustion quality or ignition quality. Volatility and viscosity. Volatility, what is the volatility? The ability to convert itself into vapor is volatility. म्हणजे ते फ्युअल आहे ते स्वतःला वेपर मध्ये कन्वर्ट करून इझिली घेऊ शकत असेल, देन वी कॉल इट ॲज अ हायर वॉलेटाईल फ्युअल. आणि ती इझिली कन्वर्ट होत नसेल वेपर मध्ये, बरोबर. म्हणजे पाणी आता एका भांड्यात ठेवलं आणि 2-4 दिवसांनी बघितलं तर त्यात थोडंसं कमी झालेलं असेल, थोडंसं कमी झालेलं असेल. पण ती जर आपण एका भांड्यात, त्याच भांड्यात जर पेट्रोल ठेवलं आणि 2 दिवसांनी बघितलं तर त्यात काहीच नसेल. व्हॉट इट मीन्स, द petrol is able to convert itself into vapor very easily, and that is why it has evaporated and disappeared. Correct? So that is what we mean by volatility. So the volatility of the petrol is more. That is the meaning. So we require higher volatility because we want to prepare the mixture. Then in case of engine, म्हणजे इंजिन मध्ये बर्न करायचं असेल तर व्हॉलेटिलिटी पाहिजे, कारण मिक्सर तयार करायचं आहे आणि मिक्सर केल्याशिवाय ते बर्न होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला त्या फ्युअलला व्हॉलेटिलिटी पाहिजे. इट शुड बी व्हॉलेटाईल, मोर व्हॉलेटाईल, इझिली व्हॉलेटाईल. विस्कॉसिटी, विस्कॉसिटी म्हणजे काय? द थिकनेस ऑफ द फ्लुइड, ओके, और द इझनेस विथ इट फ्लो. म्हणजे आपण दूध घेतलं आणि मध घेतलं, सो द विस्कॉसिटी ऑफ दॅट हनी इज मोर than milk. So honey will not flow easily. Why? Its viscosity is more. So that particular property is called as viscosity. So what should be the viscosity of the fuel? That is again another property. Starting characteristics. When the engine is supposed to be started, because we are talking with respect to IC engine. So when the engine is supposed to be started, there should not be any problem faced by the engine due to the quality of the fuel. That is the starting characteristics of the fuel. How the fuel is behaving when engine is started, because we know that during starting the engine is cold, in cold condition. म्हणजे कोल्ड कंडिशन मध्ये ज्या वेळेला इंजिन स्टार्ट करतो त्या वेळेला ती जी फ्युअल आहे ती कसं रिस्पॉन्ड करते, हाऊ इट इज रिस्पॉन्डिंग. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज स्टार्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फ्युअल. देन स्मोक अँड ऑर्डर. स्मोक म्हणजे धूर. ती फ्युअल बर्न झाल्यानंतर धूर तयार होतोय का, होत असेल तर कशा प्रकारचा धूर तयार होतोय. ऑर्डर मीन्स वास, स्मेल येतोय का. उदाहरणार्थ समजा बायोडिझेल असेल, बायोडिझेल कशापासून बनवलं, तेलापासून. कुठल्या तेलापासून, कुठले व्हेजिटेबल ऑइल पासून तयार करता येतं बायोडिझेल. म्हणजे मी समजा आता शेंग तेलापासून बनवलं, म्हणजे गोड्या तेलापासून बनवलं, तर ती इंजिन मध्ये बर्न होताना आपल्याला जी स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये जे फोडणी दिल्यानंतर जसा वास येणार आहे तसा वास येणार आहे कशामधून, इंजिन मधून पण. का, कारण तेच तिथं आपण बर्न करतोय. सो देयर विल बी ऑर्डर. ओके, सो वेदर द ऑर्डर इज रिक्वायर्ड, हाऊ मच ऑर्डर, वेदर इट इज गुड ऑर्डर, बॅड ऑर्डर, वेदर देयर इज स्मोक, फॉर्मिंग टेंडेन्सी ऑफ द फ्युअल, all these things becomes important. Corrosion and wear. Is the fuel promoting corrosion? Is the fuel promoting wear and tear of the parts? म्हणजे त्या फ्युअल मुळे कुठल्या पार्टचं, इंजिनच्या पार्ट म्हणा किंवा फ्युअल लाईन मधल्या कुठल्या पार्टचं विअर आउट होतंय का, कोरोजन होतंय का. ओके, whether it is promoting wear, that has to be taken into consideration. Handling, ease and storing. इझिली स्टोअर करून ठेवता आलं पाहिजे. आता कुठलं स्टोरिंगच्या दृष्टीने इन्फ्लेमेबिलिटी बिकम्स इम्पॉर्टंट. एखादी गोष्ट सहज पेटू शकत असेल तर आपण ती स्टोअर करू शकत नाही, असा अर्थ झाला. म्हणजे स्टोअर करणं
आपल्याला डेंजरस आहे. इझी हँडलिंग, आपल्याला ती हँडल करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ आता दोन फ्युएल आपण घेऊया, एक लाकड आहे आणि दुसरं केरोसिन आहे. सो विच इज इझी टू हँडल? ऑब्विसली केरोसिन इज इझी टू हँडल, कारण ती एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला ओतता येते, टँकरमध्ये ओतता येते, टँकरमधून सहज काढता येते. पण ती जर लाकडं असतील तर लाकडं स्टोअर करताना प्रॉब्लेम आहे, हँडल करताना प्रॉब्लेम आहे. त्या लाकडाची शेप, साईज, त्याचं वजन, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि ते जर केरोसिन असेल तर नळ चालू केला, ऑटोमॅटिकली टँकर मधून जी केरोसिन आहे ती बाहेर आली. सो इझी टू हँडल. ओके, सो हँडलिंग शुड बी इझी, स्टोरिंग शुड बी इझी. थर्मल स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर द प्रॉपर्टीज ऑफ द फ्युएल शुड नॉट चेंज. बरोबर, म्हणजे आपल्याला माहिती आहे, समजा आता गोडे तेल असेल तर गोडे तेल फ्रेश असेल तर त्याची चव वेगळी असते बघा. आणि एकदा कडवलेलं दुसऱ्यांदा कडवलेलं परत जर आपण त्याच्यापासून कुठला तर पदार्थ बनवला तर त्या पदार्थाची चव बदलते. का? vegetable oil is thermally non-stable, unstable. Properties of the oil is going to change when it is exposed to heat. Barabar? So how your fuel is going to behave when the temperature is going to change, that is what is indicated by thermal stability of the fuel. Ease and economic availability, easily available असलं पाहिजे, सगळीकडे इझिली आपल्याला ते अवेलेबल असलं पाहिजे, इकॉनॉमिकली अवेलेबल असलं पाहिजे. बरोबर, आपल्याला कमी पैशात ते अवेलेबल झालं पाहिजे. लो डिपॉझिट फॉर्मिंग टेंडन्सी म्हणजे आता तुम्ही बघा काय काय डिपॉझिट फॉर्मिंग टेंडन्सी म्हणजे आपल्याला बेसिकली काय असतं की ती बर्न झाल्यानंतर तिथं काहीतरी काजळी किंवा काहीतरी राहते. उदाहरणार्थ आपण रॉकेल तेलाचा दिवा घेतला तर त्या वातीवरती काजळी तयार होते बघा. सो इट इज फॉर्मिंग सम डिपॉझिट. तशी डिपॉझिट फॉर्मिंग टेंडन्सी नसली पाहिजे, किंवा असेल तर किती आहे. सो दॅट इज व्हॉट यू मीन बाय लो डिपॉझिट फॉर्मिंग टेंडन्सी शुड बी देअर. म्हणजे when it is burned there should not be any deposit remaining after its burning. Okay, that is what you mean by low deposit forming tendency. Good fire safety, फायर कॅच होण्यापासून म्हणजे आग लागण्यापासून आपल्याला सेफ्टी असली पाहिजे त्या फ्युएलची. म्हणजे ती सहजासहजी अचानकपणे पेटलं असं नाही झालं पाहिजे. लो टॉक्सिसिटी म्हणजे ते पॉइझनस नसलं पाहिजे. ती फ्युएल आहे ती पॉइझनस नसलं पाहिजे, नाहीतर काय व्हायचं, ती फ्युएल आहे चुकून कोणीतरी पेलं किंवा कशात तरी पडलं आणि असं लक्षात आलं की त्या फ्युएलमुळे माणसं मेली, तसं होता कामा नये. ओके, सो these are the desirable properties of a good IC engine fuel: high energy density, better ignition quality, higher volatility, okay, higher viscosity, good starting characteristics. There should not be any smoke or odor. There should not be having corrosion or wear resistance property. Handling, for handling it should be easy to handle. It should be easy to store. There should not be the fuel should be thermally stable. It should not be unstable. It should be easy to availability, and it should be economically available. Fuel should be having low deposit forming tendency. The fire safety should be good, and it should not be toxic. It should not be toxic. So these are the properties required for a good IC engine fuel. एखाद्या IC इंजिन मध्ये जर फ्युएल म्हणून आपल्याला एखादी गोष्ट वापरायची असेल तर आपल्याला या सगळ्या प्रॉपर्टीज वर त्याला पारखून घेतलं पाहिजे. तर या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायला पाहिजे. त्या कधी, जर आपण एखादं फ्युएल IC इंजिन मध्ये फ्युएल म्हणून वापरणार असू तर त्याच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागते. ओके, एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू द डिझायरेबल प्रॉपर्टी ऑफ अ गुड IC इंजिन फ्युएल? त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? त्यातल्या कुठल्या प्रॉपर्टी बद्दल? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? आहे का कोणाला काही डाऊट? एनीबडी? ओके, सो assuming that you have understood the first point, requirements of fuel in IC engine, let us move on to the
फ्युअल सिस्टम फॉर अ पेट्रोल इंजिन, SI इंजिन. बरोबर. आपण आता SI इंजिन किंवा पेट्रोल इंजिन एकच आहे असं गृहीत धरून बोलणार आहे. बरोबर. किंवा SI इंजिन मध्ये पेट्रोल वापरतोय असं गृहीत धरून. हे का बोलतोय? कारण SI इंजिन मध्ये पेट्रोलच वापरलं पाहिजे असा काही नियम नाही. परंतु आपण असं अज्युम करून आपण आता पुढचं डिस्कशन करणार आहे की SI इंजिन ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला ते पेट्रोल इंजिन आहे असं गृहीत धरूनच आपण डिस्कशन करणार आहे. ओके. आणि वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फ्युअल सिस्टम फॉर सच एन इंजिन. अशा एका इंजिनची फ्युअल सिस्टम कशी असली पाहिजे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो वी हॅव डिस्कस द फर्स्ट पॉइंट, इंजिन फ्युअल रिक्वायरमेंट. नाव विल मूव्ह ऑन टू मिक्सचर. तर मिक्सचर कडे जायच्या अगोदर आपल्याला थोडस फ्युअल सिस्टमचे बेसिक्स समजून घेऊया. सो वी हॅव अ fuel system for a petrol engine, something like this, as shown on the slide. So there should be some storage tank. आपण कुठेतरी त्याला स्टोअर करून ठेवता आलं पाहिजे. From there, the fuel will go to a fuel pump. Okay. Why this is required? Because the pump is required to take the fuel from the tank, storage tank, and supply it to the engine. त्यामुळे आपल्याला एक फ्युअल पंप लागणार आहे. बरोबर. मग आता इथं पंप म्हणजे तुमचं कन्व्हेन्शनल पंपच पाहिजे असं काय नाही. बरोबर. फक्त आपल्याला इथं काय या पंपचं फंक्शन काय, त्याला त्याची कॅपॅसिटी अशी असली पाहिजे की ती इकडून फ्युअल घेऊन इकडे देऊ शकेल. बरोबर. मग त्याला आपण नाव इनडायरेक्टली पंप असं देतोय. पंप म्हणजे तुमचा पाण्याचा पंप सारखा पंपच पाहिजे असं नाहीये, त्याचा अर्थ तसा घेऊ नका. बरोबर. Then there will be requirement of one filter. हे का पाहिजे आपल्याला? कारण आपल्याला जी काही फ्युअल आपल्याला इंजिन सिलेंडर मध्ये द्यायचंय ते फिल्टर करून द्यायचंय. आता का फिल्टर करायचंय? का फिल्टर करायचंय? कारण आपल्याला माहितीये पिस्टन आणि सिलेंडर मध्ये खूप छोट्या प्रमाणात गॅप ठेवलेला असतो. ओके. द गॅप बिटवीन द पिस्टन अँड सिलेंडर इज व्हेरी व्हेरी लेस. ओके. अँड that means we are talking of a fit. बरोबर. क्लिअरन्स फिट, ट्रान्झिशन फिट असे वेगळ्या वेगळ्या फिट्स तुम्ही ऐकले असतील. तर ती गॅप खूप कमी असल्यामुळं जर आपण काहीतरी एक्स्ट्रा मटेरियल, फॉरेन मटेरियल आतमध्ये गेलं आणि ती जर बर्न न होता वॉलवरती डिपॉझिट झालं, इफ दॅट मटेरियल, फॉरेन मटेरियल पार्टिकल गेट्स डिपॉझिटेड ऑन द वॉल, then that will work as a abrasive. That will work as a abrasive and will result in the wear and tear of the parts. आणि हे जर व्हायचं नसेल, then we should prevent the foreign particles from entering into the cylinder, and therefore a fuel filter is required in the fuel system of a SI engine. Okay. Then आता अजून एक कॉम्पोनंट पाहिजे, त्याचं नाव आपण काय इथं दिलंय, कार्बोरेटर. आता हे काय कॉम्पोनंट आहे? आपण इकडनं फ्युअल घेतली, पंपनं काय केलंय, फ्युअल इकडं घेऊन इकडे दिली. ह्यानं काय केलं, त्या फ्युअलला फिल्टर करून पुढे सोडलं. आता इथं आपण काय करणार आहे, आपण असंच म्हणालो होतो की इन अ SI इंजिन वी हॅव टू प्रिपेअर द मिक्सचर, और वी प्रिपेअर द मिक्सचर आउटसाइड द इंजिन इन केस ऑफ SI इंजिन. बरोबर. मग आपण जर मिक्सचर तयार करत असू तर ती मिक्सचर तयार करायला आपल्याला एक कॉम्पोनंट लागणार आहे आणि त्याला आपण नाव काय दिलं, कार्बोरेटर. ओके. अँड देअरफॉर द मिक्सचर गोज इनटू द इंजिन सिलेंडर. सो दिस इज हाऊ a block diagram representing fuel system for a SI engine. Okay. So we have a storage tank which we call as a fuel tank. Then we have a pump whose function is to suck the engine fuel from the fuel tank and supply it to the engine. Then we will have a element called as a filter, whose function will be to filter all the foreign particles, which will not allow the foreign particles to go into the engine. Then we require a carburetor, whose function is to prepare the mixture as per requirement of the engine and supply it to the engine cylinder. Okay. So this is how this is a block diagram of a fuel system for a SI engine. आता हे सगळं म्हणत असताना आपण थोडंसं इथं त्या कार्बोरेटर बद्दल आपण परत थोडंसं इथं हे आपण अंडरस्टँड करतोय. तर आपण
इथं काय डिस्कस केलंय की इकडून फ्युअल आलं बरोबर, आणि फ्युअल फिल्टर करून इथे एक पंप आहे, फिल्टर आहे, त्याने काय केलं, फ्युअल इकडनं घेतलं, फिल्टर केलं आणि कार्बोरेटर सप्लाय केलं. आता कार्बोरेटर मध्ये काय म्हणतोय आपण, वी आर प्रिपेअरिंग द एअर फ्युअल मिक्सचर अँड देन वी आर सप्लाइंग इट टू द इंजिन. आता इथं एअर फ्युअल मिक्सचर जर बनवायचं असेल देन वी हॅव टू टेक द एअर ऑल्सो, बरोबर. देन एअर ऑल्सो हॅज टू बी फिल्टर्ड, कारण एअर बरोबर पण काहीतरी फॉरेन पार्टिकल येऊ शकतं. सो वी हॅव टू फिल्टर द एअर ऑल्सो, सो वी विल बी रिक्वायरिंग ए एअर फिल्टर ऑल्सो, and then we are supplying it to the carburetor, and the carburetor now prepares the mixture and then it is supplied to the engine. ओके, आतापर्यंत जे काय डिस्कस केलं त्यात कोणाला काही डाऊट आहे का? आतापर्यंत जे काय डिस्कस केलं त्यात कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. Okay, so you don't have any doubt with respect to whatever is being discussed. Now, आता मला सांगा, तुम्ही सगळे डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहे. Can we mix liquid fuel and gaseous air? I want the answer in yes or no. Can we mix liquid fuel and gaseous air? Can we prepare a mixture of liquid fuel and gaseous air? Obviously, liquid fuel is in the liquid form, air is in the gaseous form, and we are talking of mixing it. Can we prepare a mixture? Can we prepare? No, sir. Yes, obvious answer is no. But we are talking of air fuel mixture over here, and we are saying that carburetor is a device which is preparing air fuel mixture and supplying it to the engine. Now you tell me, then what is the carburetor doing? What is that carburetor is doing? बरोबर, उत्तर एकदम बरोबर आहे. Fuel makes in small droplets. Okay. Really small, and air which come carbureted. I think so. Okay. Very good. Tried. Well tried. So the basic problem is that one is in liquid form. Both are fluids. बरोबर. गॅसला पण आपण फ्लुइड म्हणतो आणि लिक्विडला पण आपण फ्लुइडच म्हणतो. फ्लुइडच्या डेफिनेशन मध्ये ते येतात. बट द फॅक्ट इज दॅट one fluid is in the liquid form and another fluid is in the gaseous form, and we cannot mix a gas with a liquid. So what is the option? So the option is that either we have to convert the liquid into gas or the gas into liquid. It means either we have to convert this air into liquid form and then mix the air with the liquid fuel, or we have to convert the fuel which is in the liquid form into gaseous form and then mix it with the gaseous air. These are the two options. Converting air into liquid is highly or very difficult because huge amount of pressure will be required to convert air into liquid. So that is not a feasible option. So the option remaining is that we have to convert the liquid fuel into gaseous form, that is into vapor form, and then mix it with the air which is in the gaseous form. I hope everybody agrees, and this is the possible thing what we can do. And that is where, when we discussed over here, we said that the fuel should be highly volatile. Okay, highly volatile. का म्हणालो? कारण आपली तर रिक्वायरमेंटच अशी येते की आपल्याला ती लिक्विड आहे ती कशाबरोबर मिक्स करायचं आहे, गॅशियस एअर बरोबर मिक्स करायचं आहे, विच इज इन द गॅशियस फॉर्म.
आणि लिक्विड तर गॅस मध्ये मिक्स करणं शक्य नाही. मग आपण काय करतो, वी कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर, ऑर रादर वी हॅव टू कन्वर्ट दॅट फ्युअल इनटू gaseous form, means fuel vapor. म्हणजेच whatever carburetor is doing is it is preparing the mixture of air fuel vapor mixture and not air fuel mixture. I hope everybody is getting. We are preparing the mixture of air fuel vapor. कारण फ्युएलचं वेपर मध्ये फॉर्म मध्ये असल्याशिवाय आपल्याला ती एअर मध्ये मिक्स करणं शक्य नाही. करेक्ट. म्हणजेच आपल्याला इथं जी फ्युएल वापरणार आहे ती कशी पाहिजे, इट शुड बी हायली वोलाटाईल. हायली वोलाटाईल मीन्स इट शुड बी इझिली कन्व्हर्टेबल टू वेपर. सहज त्याचं वेपर मध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे इझिली. अँड दॅट इज वेअर in SI engines we prefer to use fuels like petrol which are highly volatile. म्हणून आपण SI इंजिन मध्ये कुठल्या प्रकारचं फ्युएल वापरतो, पेट्रोल सारखं फ्युएल वापरतो. आता पेट्रोल सारखं का म्हणालो, कारण पेट्रोल इज अ हायली volatile fuel. Because we require fuel which are highly volatile, because we have to convert that particular liquid fuel into vapor before it is mixed with the air. And we then prepare a mixture of air, fuel, vapor, and then we supply it to the engine. Yes, everybody agree? सर फ्युल वेपर मध्ये कन्वर्ट होताना तिथं बर्न होत नाही कसं? ते कसं केलं जातं सर फ्युअलला वेपर मध्ये convert? आपण ते कार्बोरेटर, आपण ही जी डिव्हाइस आहे हेच आपण डिटेल मध्ये शिकणार आहे, त्यासाठीच फाउंडेशन तयार करायचं चाललंय. ओके, दिस थिंग्स वी आर गोइंग टू मिक्स एक्सप्लेन. कारण एक ध्यान ठेवा, मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणून परत मगाशी पण तुम्हाला एकदा मी दोन प्रॉपर्टी बद्दल सेपरेट सांगितलं. वन इज व्हॉलॅटिलिटी अँड अनदर इज द इग्निशन क्वालिटी. Volatility means ease with which the liquid can be converted into vapor. That is called as volatility. किती इझिली एखादं लिक्विड वेपर मध्ये कन्वर्ट होत आहे त्याला आपण व्हॉलॅटिलिटी म्हणतो. आणि इग्निशन क्वालिटी इज द हाऊ इझिली दॅट फ्युअल इज गोइंग टू कॅच फायर इज कॉल्ड एज इग्निशन क्वालिटी. तर तुम्ही थोडस त्या दोन्ही मध्ये गफलत करताय, गफलत रादर होते तुमची. यू ट्राय टू डिफरन्शिएट बिटवीन द टू प्रॉपर्टीज. इझिली फायर कॅच होणं आणि इझिली वेपर मध्ये कन्वर्ट होणं. आता तुम्ही म्हणाल मग पेट्रोलला पण इझिली आग लागते की? हो लागते. का? कारण ती इझिली वेपर मध्ये कन्वर्ट होते आणि इफ द वेपर इज ऑफ proper quality then it is able to catch fire. परंतु ती जर वेपर तिथं एअर फ्युएल मिक्सचर प्रॉपर क्वालिटीचं तयार नाही झालं then it will not catch fire even after becoming air fuel mixture. आपण या गोष्टी थोडंसं डिटेल मध्ये पुढे शिकणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. आय विल क्लिअर दिस पर्टिक्युलर पॉइंट इन द कमिंग लेक्चर्स. डोंट वरी. हे चॅप्टर संपायच्या अगोदर हे तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालेलं असेल, कारण नेक्स्ट पॉइंट आपली तीच आहे, मिक्सचर क्वालिटी, मिक्सचर रिक्वायरमेंट, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तिथं तुम्हाला त्या सगळ्या पॉइंट क्लिअर होतील. एनी डाउट विथ रिस्पेक्ट टू वॉट एव्हर हॅज बीन डिस्कस्ड टिल नाउ? Sir, I have a question. या प्लीज. How much temperature required to convert petrol in vapor? That depends on. बरं ठीक आहे. तर ते कसं आहे माहिती आहे का, फॉर अंडरस्टँडिंग दिस
Okay, I will bring you a video next time. Basically काय आहे की हा पेट्रोल कसं तयार झालं या गोष्टीपासून ती चालू होते. पेट्रोल म्हणजे काय नक्की. तर झालं कसं की हजारो वर्षापूर्वी सम व्हेजिटेबल मॅटर गेट बरीड अंडर द अर्थ. May it be trees, may it be big animals, may it be anything, any living thing which got buried under the earth, under the pressure and temperature inside the earth, high temperature and pressure, that living cells get converted into some hydrocarbons, because any living creature is consisting of hydrocarbons only. So that particular matter was converted into what we call as petroleum fuel. Petroleum, crude oil, ज्याला आपण म्हणतो. So basically, when we call a fuel as a petrol or a diesel, basically it will not have a uniform composition. It depends on what was got buried under that particular conditions inside the earth at that particular point, and from that particular point, whenever we digging out the crude oil, and we will be separating that particular crude oil, we will be distillating. Distillation करतो म्हणजे काय करतो, एक टेम्परेचरला आपण त्याला हीट करणार, मग त्या टेम्परेचरला जी काय वेपर येते ती बाजूला काढणार, त्यानंतर त्याचे टेम्परेचर वाढवणार, अजून थोडेसे टेम्परेचरला काढले की त्याचे वेपर दुसरीकडे करणार, असं वेगळं वेगळं कॉम्पोजिशन आपण काढतो. त्याला डिस्टिलेशन प्रोसेस म्हणतात. म्हणजे 50 डिग्री 100 डिग्री अशी वेगवेगळं टेम्परेचर आपण फिक्स करतो. मग त्या टेम्परेचरला येणारे गॅसेस आहेत त्याला वेगळं केलं आणि त्याला वेगळं नाव दिलं. मग त्यातलं एक डिझेल आहे, त्यातलं एक केरोसिन आहे, त्यातलं एक म्हणजे ती थंड केल्यानंतर तयार होत ती वेपर जी थंड केली की त्याला आपण प्रत्येकाला नाव दिले. मग त्यात एव्हिएशन फ्युअल आहे, पेट्रोल आहे, गॅसोलिन म्हणतो त्याला आपण, डिझेल आहे, केरोसिन आहे, असे वेगळे फ्युअल्स तयार होतात. परंतु कॉम्पोजिशन वाईज जर बघायला गेलं तर त्यावेळेला त्या फ्युअल मध्ये काय काय आहे एक्झॅक्टली फिक्स नसतं. का फिक्स नसतं? कारण ती कुठल्या साईटवरनं काढलंय, त्या साईटवरती हजारो वर्षापूर्वी नक्की काय काढलं गेलंय त्याच्यावरती अवलंबून आहे की त्या कॉम्पोजिशन काय आहे. What it means is that if you take a petrol, when we call it, it will have so many hydrocarbons. It will be consisting of so many hydrocarbons. मग त्यात इथेन, मिथेन, प्रोपेन असे वेगवेगळे कॉम्पोजिशन असतात. त्यात काय बरेच काय काय असतं. आणि प्रत्येकाचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रपोर्शन वेगळं असतं. म्हणजे एका म्हणजे बॉम्बे हाय मध्ये तयार झालेलं पेट्रोल आणि इराक मधून मागवलेलं पेट्रोल ह्याचं तुम्ही कॉम्पोजिशन चेक केलं तर ती कॉम्पोजिशन वेगळं असू शकतं. बरोबर. आणि डिपेंडिंग ऑन द कॉम्पोजिशन, what temperature it is going to catch fire, that will be decided. Exact temperature. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट टेम्परेचर न मिळता आपल्याला टेम्परेचरची रेंज मिळते की कुठल्या रेंज मध्ये ते फायर कॅच होतं. इग्निशन टेम्परेचर. I think I am clearing your point. And it depends on what is the composition and what is the hydrocarbon prominent. मग काय वेळेला मिथेन जास्त असेल एखाद्या फ्युअल मध्ये, काय वेळेला प्रोपेन जास्त असेल. बरोबर. डिपेंड्स. तुम्ही ही ऐकलं असेल की भारतातली कोल आहे, म्हणजे कोल म्हणजे कोळसा आहे, त्याची क्वालिटी कमी आहे म्हणून आपण परदेशातून कोळसा मागवतो. असं आहे का की भारतात कोळसा तयार होत नाही? कोळसा तेच आहे. मग क्वालिटी कमी म्हणजे नक्की काय? The constitution of the coal is different. The energy density is different. The ash content is different. असे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात त्या फ्युएलचे. And that is where we don't consider the Indian coal as a good quality suitable for power plants in case of power plants, and therefore we have to import the coal from outside for our power plants. Even though we have huge amount of coal available in India, but it is having higher ash content. Thus, the fuel, if you take the
crude oil or the petroleum from different sources, the constitution is different. Barabar? And accordingly, when we say a petrol is not made of a single formula. Like single formula नसतो. It is a mixture of so many hydrocarbons. मग त्यातलं कुठलं हायड्रोकार्बन किती आहे ह्याच्यावरती त्याच्या प्रॉपर्टीज बरोबर. आणि मग आपल्याला त्याची इग्निशन टेम्परेचरची एक रेंज मिळते. मग डिझेल इंजिन या रेंज मध्ये आपल्याला डिझेल फ्युअल या रेंज मध्ये बनवतंय, पेट्रोल फ्युअल या रेंज मध्ये बनवतंय, असं आपल्याला वेगवेगळे टेम्परेचर आपल्याला येते. आय विल गिव्ह यू द टेम्परेचर रेंज लेटर. ओके, एनी अदर डाउट? Anybody having any other doubt? Yes. Okay, I think it is 11:50. The remaining thing we will be discussing. Don't worry about any doubt. तुमच्याला जो काही डाऊट असेल तो तुमचा फायनली क्लिअर केला जाईल. ओके, या स्टेज मध्ये किंवा पुढच्या स्टेज मध्ये कन्व्हिनियंटली मी ते सगळं तुम्हाला क्लिअर करीन. अँड आय विल ओनली थिंग इज आय कॅन गॅरंटी यू दॅट no doubts will be remain uncleared when the portion is completed. बरोबर. ते रेलेव्हंट पोर्शन आहे ती कंप्लीट केल्यानंतर तुमच्या कुठलेही डाऊट शिल्लक राहणार नाही याची गॅरंटी देतो. मी असं म्हणत नाही मला सगळं येतंय, मला येत नसेल तर मी तुम्हाला बघून शिकून नक्कीच सांगेन तुम्हाला. डोंट वरी अबाउट दॅट. येस, एनीथिंग एनीबडी हॅज टू आस्क? एनी डाउट्स? Anybody? Any doubt? Okay. So it is almost 11:51. It is time for your lunch. You may be hungry. No problem. You can mark your attendance and you may leave if you have no doubts. If you have doubts, please ask. पुन्हा काय डाऊट असेल तर विचारा. Everybody, please mark your attendance before leaving. Yes. Still so many students are there. Any doubts? Yadav, Nagtilak, Kumbhar, Kasbe, Aditi Kadam, Asavari Jadhav, Swaranjali, Sherke, Akash, Ravi Rajronge, Raut, Pawar. No, sir. No. Okay. So if you have any doubts, please ask. Else you can mark your attendance and you may leave. No problem. Okay, sir. Thank you. Okay. Okay. धर्माधिकारी लामखाने पवार,
Okay, then, since no doubts are being asked, presuming that I have cleared everything, we'll stop over here. यश यादव, यश यादव, हा सर. तुमचं नावापुढे तुम्ही रोल नंबर का टाकला नाहीये? पुढच्या वेळेस जॉईन होताना तेवढा रोल नंबर टाकायचं विसरू नका. नावापुढे नाव चेंज हा करा. ठीक आहे. किती रोल नंबर आहे तुमचा? SB 62. 62 आहे का? बरं, ठीक आहे. ओके, हा. नो प्रॉब्लेम. यू कॅन मार्क युअर अटेंडन्स अँड यू मे लीव.